सिन्नर नगरपालिका हद्दीतील सिन्नर घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सच्या पाठीमागील मोरे वस्तीवरील शेकडो नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून येथील महिलांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येने पुरते ग्रासले आहे। 24 तास पाणी पुरवठ्याची पाईपलाईन अगदी जवळून गेली असताना महिलांना आजही 1 किलोमीटर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागत आहे। हे दृश्य पाहून जणू हे नागरिक कुठल्या तरी ग्रामीण भागात भटकंती करून जीवन जगणारे वाटत असेल तर नाही। हे दृश्य आहे सिन्नर नगरपालिका हद्दीत समावेश असलेल्या सिन्नर घोटी महामार्गालगत असलेल्या बंधन लॉन्सच्या मागील मोरे वस्तीवरील। येथील नागरिकांना घरपट्ट्या अगदी नियमित पोहोचत होत्या, मात्र मूलभूत सुविधा मध्येच कुठे हरवले जाते याचा तपास अद्याप लागला नाही। या वस्तीवर जाण्यासाठी ना रस्ता आहे ना अंधारात संरक्षण होण्यासाठी विद्युत खांब। येथील भागाला समस्येने पुरते ग्रासले असून 7 ते 8 दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा होणारा देखील बंद झाला आहे। त्यामुळे येथील नागरिकांना विना पाणी जगावे कसे असा प्रश्न पडला आहे। जामखोल मळा बंधनच्या पाठीमाग आम्हाला पाण्याची सोय नाही, आम्हाला नळ पाहिजे, आम्हाला कशाची सोय नाही, लाईट नाही, रस्ता नाही, सगळ्याची आम्हाला अडचणी येऊन राहिल्या। आम्ही नळपट्ट्या घरपट्ट्या भरतो, रस्त्याला सुद्धा लाईट नाही। आम्हाला लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ता पण पाहिजे। येत होते ते पण बंद करून टाकले। पाणी बी महिन्यातून एकदा 1 टँकर येतात, तर आम्ही विकत घेऊन पाणी प्यायचं। जामखोल मळ्यातून बोलतो आम्ही। आम्हाला पाण्याची सोय लागते। नगरपालिकेचे टँकर येत होते ते पण बंद होऊन गेले। रानची वस्ती आम्हाला घराला रानची वस्ती आमची पाईप याच्या खांब लाईट पाहिजे ना आम्हाला। अंधारा पंधराचे पोरं सोरं आमच्यावाले रात्रीची हिंडात्या फिरात्या। लाईट बिल आम्हाला एवढं लाईट बिल येतं आमच्यावाले। घरपट्टी आम्हाला एवढं घरपट्टी येते। आम्ही हातावर सरपंच आम्ही कुठून एवढं आणायचं घरामध्ये। आम्ही जेव्हा कमी येतो तेव्हा आम्ही एवढं आणून खायचं घरामध्ये बी पोरं सोरं आमच्यावाले। हे जामखोल मळा आहे बंधनाच्या पाठीमागे। आम्हाला पाण्याची सोय नाही, आम्हाला लाईटीची सोय नाही, आम्हाला खांबावर लाईटी पाहिजे। इकडे आमच्या रात्री एक तर कोणतरी आले होते, आम्हाला भेव वाटत। आम्हाला याची सोय पाहिजे, आम्हाला नळ पाहिजे, एवढी व्यवस्था आम्हाला पाहिजे। रस्ता पाहिजे आम्हाला। इकून गेलं म्हणजे लोक गागात इकून जायचं नाही, तिकून जायचं नाही, मग आम्हाला रस्ता कुठे? आम्हाला रस्ता पाहिजे। आम्हाला लॉन्सच्या पाठीमागे आम्ही राहायला, पण आम्हाला इथं कशाची सोय नाही, लाईट नाही, पाणी नाही, काहीच नाही। डोक्यावर पार लांबून बार कोसवून आणावं लागत। खालून मोरे वस्ती इड टँकर येत होते ते पण बंद झाले। मग आम्ही करायचं काय? एवढे पोरं घेऊन आम्ही पार खाली जातो हिरे पाण्याला। मग तुम्ही जर टँकर बंद केले तर आम्ही काय करायचं? इड जर आम्हाला रस्ता नाही राहत, नाही लाईटी नाही, कशाची सोय? टाकी दिली ती बी फुटून गेली, तिचा अर्ज घ्यायला कोणी तेवढं नगरपालिका। मग आम्ही काय करायचं? कुठं जायचं? टाकीचा फोटो काढून घ्या, टाकीचा फोटो काढून घ्या, तेवढं दाखवा। टाकी पाहिजे पाणी आम्ही याच्या हा ना, मग काय करायचं? आम्ही आम्हाला जर कशाची सोय नाही तर मग आम्ही भरायची कस काय? हा मग आम्हाला का फक्त 8 दिवसाला टँकर आला पाहिजे पाण्याचा, बस दुसरं काही समस्या नाही। 24 तास पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अगदी जवळून गेली असतानाही त्यांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करून सुमारे 1 किलोमीटर अंतर पायी चालून पाणी आणावे लागत असल्याने येथील मुली शिक्षणापासून वंचित राहत आहे। त्यांना शाळा कॉलेजला जाण्यास उशीर होत असल्याने शिक्षकांची नाराजी देखील त्यांना सहन करावी लागत आहे। शाळेत लवकर जायचे म्हटले की पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील महिला व नागरिकांनी केली। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। लहानल्या पोरायला पाणी आणायला लागत कोस भरून, तिकून यायचं तेव्हा स्वयंपाक करायचं, तेव्हा शाळेमध्ये कधी जायचं? टाइम झाला तिकून बी त्यांना सर बोलत्या गागात्या, तेव्हा काय करायचं? आम्हाला पहिली पाण्याची सोय पाहिजे, लाईटीची पाण्याची सोय पाहिजे आम्हाला, बरं का? आम्हाला लई लांबून पाणी आणायला लागत आहे। महात्मा ज्योतिबा फुलेचे विद्यार्थी आम्हाला कॉलेज जायच्या आधी आम्हाला पहिलं पाणी भरावं लागतं, मग कॉलेजला जायला लागतं। आणि 1 किलोमीटरवरून आम्हाला पाणी भरावं लागतं। वरून पाणी भरून आल्यानंतर आम्हाला कॉलेज जायला उशीर होतो। कॉलेजला गेल्यानंतर सर विचारते एवढा टाइम कसा होतो?
तर आम्ही काय सांगायचं, पाणी भरतो म्हणून. आणि विहिरीवरून आम्हाला एवढं खोल पाणी राहतं, ते चरटने पाणी वाढावं लागतं आम्हाला. मोठी बादली राहते, तर हात दुखून जाते आमचे. एवढ्या लांबून आम्हाला विहिरीवरून पाणी आणावं लागतं. आमच्या इथं खांबाला लाईट सुद्धा नाहीये. लाईट गेली तर आम्हाला अंधारातच बसावं लागतं. अभ्यासाला वेळ राहत नाही. कॉलेजवरून आल्यानंतर आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला गायला पाणी दाखवावं लागतं. गायला पाणी खाली विहिरीवरून वाढवून दाखवावं लागतं पाणी. तिथं चारा नाही राहत, चारा तिथं बांधावं लागतं व्यवस्थित पाहून. आणि अभ्यासाला वेळ सुद्धा राहत नाही. घरातला आवडतावतच वेळ निघून जातो आमचा. नगरपालिकेने आम्हाला पाईपलाईन द्यावी, नाहीतर टँकर द्यावं. गडवाचं पाणी गेलं आम्हाला, इथं पाईपलाईन सुद्धा दिली नाही आम्हाला, जवळून गेली. सिन्नर पर्यंत पानी गेला, पण आम्हाला भेटलं नहीं। देखो पूरा खाली है, हम लोग का इससे पानी के कितना तकलीफ होता है जाने को। बच्चे लेके बावड़ी पर जाते, इधर जाते उधर जाते, कोई देता का पानी पीने को है? हाँ ना, पानी के बहुत तकलीफ होता है। देखो सगड़े पानी खाली है, सगड़े रिकेमी है। पानी भेजते नहीं, कभी 15 दिन पर, कभी महीना दिन हो जाता है हम लोग के पानी के। विकट पानी कितना गति करेंगे हम लोग। घर पट्टी भरते तो नल पट्टी भी भर सकते ना है। हम लोग के इधर से गए सिन्नर में पानी, हम लोग का क्यों नहीं पानी है? हम लोग पानी नहीं पीते का है? घर पट्टी भर सकते तो नल पट्टी भी भर सकते ना है। सिन्नर वाले पास जाने के आए हम लोग नल पट्टी भरने के वास्ते। दे तो सही, पहले नल पट्टी हम लोग भरेंगे ना। नमस्कार, माझं नाव जयश्री रामदास कवटे, मी सिन्नरला इथे राहते। इकडे बंधन लॉजच्या मागे आम्हाला अजिबात पाण्याची सोय नाही, घंटा गाडीची सोय नाही आणि आमच्याकडे खूप मच्छर असल्यामुळे कसली पण सोय नाही। त्याची मच्छरासाठी औषध नाही, दूर नाही वगैरे। नगरपालिका आमच्या इथून जी नाही ते वसुली करून जातात। दर हप्ता घरपट्टी वगैरे भरपूर घेतात, पण आम्हाला पाण्याची सोय नाही। इथे रस्ता पण चांगला नाही, पावसा पाण्यामध्ये आम्हाला कुठे जाता येत नाही, आम्हाला घरातच राहायला लागते। इथे कसली सोय नाही, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सोय करून द्या, पाणी पहिले आम्हाला करून द्या। आम्हाला इथं गैरसोय म्हणजे सोय काहीच नाही आहे। आम्हाला खूप त्रास आहे इथं, पावसाळ्यात इथं जाता येत नाही, गाड्या स्लिप होतात तिथं सा। स्लिप झाल्यानंतर कोणाचं नुकसान आहे? आमचंच नुकसान आहे त्याच्यामध्ये। आम्हाला सगळ्या सुविधा द्या तुम्ही। आम्ही घरपट्टी चुकत नाही, लाईट बिल चुकत नाही। लाईट बिल नाही भरला का लगेच कट करतात बाहेर मन लोक। काय करायचं मग आम्ही त्याला? गाड्या लावायला पण हे नाही, जागाच नाही इथं, म्हणजे रस्ता सुद्धा नाही आम्हाला इथं। बोला ना, रस्ताच नाही, लाईट बिल रस्ता नाही असं म्हणतात ते। लाईट बिल किती खा? आम्हाला लाईट नाही, लाईट बिल नाही आम्हाला, लाईट म्हणजे लाईटच नाही आम्हाला इथं असं म्हणतात। 15 दिवसात टँकर होतो, 2 कॉलनीले कुठं पाणी भरायचं ते। दोघीमध्ये आम्ही बाहेर जातो, बाहेरचा ग्रुप जातो, तिकडे गेलं का म्हणतात या साहेबांना भेटा, त्या साहेबांना भेटा असे म्हणतात। परत म्हणतात अजून थांबा, तुमच्या इकडे रस्ते झाले नाही, अजून तुम्हाला पाण्याची सुविधाच नाही असे म्हणतात। आम्हाला लांबून आणावं लागतो, वन भटकावं लागतो पाण्यासाठी, याला त्याला पाणी मागावं लागतो। पाणी मिळत नाही, रस्ते नाही, घंटा गाडी येत नाही।